आजची गोष्ट आहे दुःखापासून मुक्ती. एकदा भगवान बुद्ध एका गावात उपदेश करत होते. तिथे एक श्रीमंत माणूस प्रवचन ऐकत होता. त्याला भगवान बुद्धांना प्रश्न विचारायचा होता. पण सगळ्यांसमोर प्रश्न विचारायला तो लाजायचा, कारण गावात त्याची खूप प्रतिष्ठा होती. आणि प्रश्न असा होता ज्यामुळे त्याची प्रतिष्ठा पणाला लागणार होती. प्रवचन संपल्यानंतर सर्वजण निघून गेल्यावर त्यांनी बुद्धासमोर हात जोडून प्रश्न विचारला. "यू सेड, परमेश्वरा, माझ्याकडे सर्व काही आहेत, पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा, कशाचीही कमतरता नाही, पण मी आनंदी नाही. आनंदी राहण्याचे रहस्य काय आहे? मला नेहमी आनंदी कसे राहायचे हे जाणून घ्यायचे आहे." हे ऐकून भगवान बुद्ध त्याला सोबत घेऊन जंगलात गेले आणि समोर एक मोठा दगड पाहून म्हणाले, "हा दगड उचल आणि माझ्यासोबत चल." काही वेळाने त्या व्यक्तीचे हात दुखू लागले, पण तो गप्प राहिला. बराच वेळ गेल्यानंतर तो वेदना सहन करू शकला नाही आणि बुद्धजींना म्हणाला, "माझ्या हातात खूप वेदना होत आहेत." बुद्ध म्हणाले, "दगड खाली ठेव." आणि तो दगड खाली ठेवताच त्याला हायसे वाटले. मग बुद्धाने समजावले की हेच आनंदी राहण्याचे रहस्य आहे. त्या व्यक्तीला काहीच समजले नाही. बुद्ध म्हणाले, "हा दगड जितका जास्त वेळ हातात ठेशील तेवढा वेळ तुला जास्त त्रास होईल. त्याचप्रमाणे दुःखाचे ओझे जितके जास्त काळ आपण आपल्या खांद्यावर ठेवू, तितके जास्त दुःखी आणि निराश होऊ. माणसाला सुखी व्हायचे असेल तर दुःखाचे दगड लवकरात लवकर खाली करायला शिकले पाहिजे." नैतिक शिकवण. मित्रांनो, आपण सर्वजण असे करतो की आपण आपल्या जीवनात दुःखाचे ओझे वाहून नेत राहतो. दुःखापासून मुक्ती तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या मनातील दुःखाचे ओझे पटकन काढून टाकू आणि वासनांपासून मुक्त होऊ, किंवा जे आहे त्यात आनंदी राहू. लक्षात ठेवा, प्रत्येक क्षण स्वतःमध्ये नवीन असतो आणि भूतकाळातील कटू आठवणी बाळगण्यापेक्षा वर्तमान क्षणाचा पुरेपूर आनंद घेणे चांगले. जर तुम्हाला अशा छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.